महाराष्ट्राच्या संत परंपरेत एक तेजस्वी पण अत्यंत साधे असे संत जन्माला आले, ज्यांनी समाजातील भेदभावाला आपल्या भक्तीनं उत्तर दिलं. ते म्हणजे संत चोखामेळा. अस्पृश्यतेच्या वेदना सहन करतानाही त्यांनी कधीही विठ्ठल भक्ती सोडली नाही. नामदेव महाराज यांचे शिष्य म्हणून भक्ती, समता आणि मानवतेचा संदेश त्यांनी जनमानसात रुजवला. पंढरपूरच्या भूमीत आजही त्यांची समाधी आपल्याला एकच शिकवण देते: देवासाठी सर्व समान आहेत. अशा या महान संताच्या जीवनावर आधारित हा भावस्पर्शी अभंग रचनाकार पुरुषोत्तम निकते. चला, विठ्ठल नामात रंगून जाऊया. धन्य नामदेव, धन्य चोखामेळा, गुरु शिष्य मेळा भाग्यवंत. धन्य नामदेव, धन्य चोखामेळा, गुरु शिष्य मेळा भाग्यवंत. मेहुणा निवासी चोखा महारतो, संदेश सांगतो समतेचा. धन्य नामदेव, धन्य चोखामेळा, गुरु शिष्य मेळा भाग्यवंत. पांडुरंग भक्ती विषमता भगने, जीवनी सांगणे चोखोबांचे. पांडुरंग भक्ती विषमता भगने, जीवनी सांगणे चोखोबांचे. विठ्ठल विठ्ठल अस्तित्वनी ध्वनी, चोख्याची पेरणी चोख भक्ती. धन्य नामदेव, धन्य चोखामेळा, गुरु शिष्य मेळा भाग्यवंत. यादव काली संत वार करी, समाधी पंढरी नामदेवे. धन्य नामदेव, धन्य